नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी अमित सगळ्यांचं स्वागत करतो। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी घेऊन ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। वर्तकनगर येथे सध्या मी उभा आहे आणि हा वर्तकनगरचा मुख्य रस्ता आणि येथे आता एक भीषण असा अपघात झालेला आहे आणि दुचाकीवर असणाऱ्या 2 इसमांचा या अपघातात जागीच मृत्यू झालेला आहे। खरं तर अजूनही बॉडी तिथेच असल्यामुळे आम्ही पुढची दृश्य आपल्याला दाखवू शकत नाही आणि हा धक्कादायक अपघात जो आहे तो आत्ता वर्तकनगर येथे घडलेला आहे आणि या अपघातामध्ये जे दुचाकी स्वार होते त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली आहे। अगदी वर्तकनगर नाक्यापासून जो आतमध्ये येणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे तेथे ही घटना घडली आहे आणि पुढची दृश्य सर्व प्रेक्षकांना विचलित करू शकतात, त्यामुळे आम्ही पुढे जात नाही आहोत आणि येथूनच ही संपूर्ण परिस्थिती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आता ज्या बॉड्या होत्या त्या उचलण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि अक्षरशः या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे या ठिकाणी तुकडे झालेले आहेत आणि खूप धक्कादायक हा प्रकार आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जी गर्दी झाली होती ती गर्दी हटविण्याचं काम केलं जातं आणि दुचाकीवर असणारे जी महिला होती आणि या अपघातामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि सध्या घटनास्थळावर आपण ही सगळी लाईव्ह अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही देतो। पोलीस प्रशासन असेल, रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाल्यात आणि दोन्हीही बॉड्या आता रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या घटनेनंतर संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते। हा स्पॉट आपण बघू शकतो, पाठीमागे वर्तकनगर नाका आहे। रोज लाखो ठाणेकर येथून प्रवास करत असतात आणि आतमध्ये आल्यानंतर या अगदी ठाणे महानगरपालिकेचं नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय आहे आणि त्याच्या समोरच जो वर्तकनगर प्रभाग समितीकडे जाणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे तेथे हा अपघात झाला आहे आणि या आता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार जे 2 इसम ज्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे ते स्कूटीवरती होते आणि पाठीमागे ट्रक होता, त्यांची गाडी स्लिप झाल्यामुळे ते पडले आणि त्यांच्या अंगावरून हा ट्रक गेला आणि या अपघातामध्ये जे दुचाकी स्वार होते त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि ही धक्कादायक घटना आत्ता वर्तकनगर येथे घडलेली आहे आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो संपूर्ण या परिसरामध्ये एक भीतीचं असं वातावरण पसरलेलं आहे। दुचाकी चालवत असताना दुचाकी स्लिप झाली आणि गाडी स्लिप झाल्यानंतर पाठीमागे जो ट्रक होता तो त्यांच्या अंगावरून गेला आणि या अपघातामध्ये जे दुचाकी स्वार होते त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। इथे काही लोक आहेत, त्यांच्याविषयी आपण बोलून जाणून घ्या। नेमकं काय घडलं होतं तुला माहिती आहे का? मी आता इथून येत होतो, मी आता म्हणजे ऑफिसला चाललो होतो तर मी बघितलं काय गर्दी काय ते, तर मला एक मित्रांनी मला सांगितलं की इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, एक दुर्घटना झालेलं आहे। ते लोक स्कूटीने जात होते आणि ज्यावेळेस त्यांची स्कूटीनं स्लिप झाली आणि पाठीनं जो ट्रकवाला होता डायरेक्ट त्यांच्या डोक्यावरून गेला, तो डोक्याने पूर्ण बॉडी म्हणून गेलं, ते कान ती परिस्थिती झाली। काय प्रकारे सांगतो वाईट धक्कादायक हा प्रकार जो आहे तो म्हणावा लागेल की इथून दुचाकी जात होती आणि दुचाकी स्लिप झाली आणि त्यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्यामुळे या अपघातामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे आणि ही अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक घटना जी आहे ती आज आपल्या ठाणे शहरामध्ये घडली आणि या घटनेनंतर एक हळहळ व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जाते। आता आपण बघू शकतो की ॲम्ब्युलन्सच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी
जमायला सुरुवात झाली. पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना दूर केलं जातं आहे, परंतु या घटनेनंतर एकच हळहळ व्यक्त केली जाते. आणि आपण बघू शकतो आता इथून काय नेमका प्रकार काय नाही याला पण माहित नाही, आम्ही आता आलो. बघू शकतो आता या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही इसमांच्या एक महिला त्याच्यामध्ये होती. त्यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना आता रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि हा धक्कादायक प्रकार जो आहे तो वर्तकनगर येथे घडला आहे. आणि आता आपण बघू शकतो जास्त पुढे आम्ही जाऊ नाही शकत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना मागेच अडविले जातं आहे. आणि आता जी माहिती आपल्या समोर येते, जेव्हा येथील लोकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा कळते की या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले ते दोघं नवरा बायको होते. आणि या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. स्कूटीहून ते जात होते आणि युनिकॉर्नहून ते जात होते. आणि युनिकॉर्नहून जात असताना गाडी स्लिप झाली आणि मागून जो ट्रक होता तो त्यांच्या डोक्यावरून गेला आणि तिथेच त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना ठाणे शहरामध्ये घडली. समोर आपण बघू शकतो. आम्ही पुढे जाऊ नाही शकत कारण की ते दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. ज्या स्पॉटवर हा अपघात घडला आहे तिथे अजूनही अवशेष पडले असल्यामुळे आम्ही पुढे जाऊन ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. परंतु ज्या ठिकाणी अपघात घडला आहे तेथे सध्या आपण आहोत. आणि युनिकॉर्न बाईकवरती दोघे नवरा बायको येथून जात होते. गाडी स्लिप झाली आणि पाठीमागे जो ट्रक होता तो त्यांच्या डोक्यावरून आणि पोटावरून गेला. आणि या भीषण आणि भयानक अशा अपघातात दोन्ही नवरा बायकोंचा जागीच मृत्यू झाला आहे. वर्तकनगर प्रभाग समितीचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालयाच्या समोरच वर्तकनगर येथे हा अपघात घडला आहे. आणि या अपघातानंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ आणि दुःख व्यक्त करण्यात येतं आहे. आणि या संपूर्ण घटनेची अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. नवरा बायको येथून युनिकॉर्न या आपल्या दुचाकीवर जात असताना गाडी स्लिप झाली आणि पाठून जो ट्रक जात होता तो त्यांच्या डोक्यावरून आणि अक्षरशः महिलेच्या पोटावरून गेल्यामुळे दोघांचाही या दुर्दैवी घटनेमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. समोरची दृश्य आपल्याला विचलित करू शकतात कारण की त्यांचे मृतदेह इथून हटविले तरी काही अवशेष खाली पडले असल्यामुळे पुढची दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकत नाही आहोत. परंतु पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या वतीने खबरदारीच्या दृष्टिकोनातून हा रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. अत्यंत धक्कादायक ही घटना वर्तकनगर परिसरामध्ये घडली आहे. नवरा बायको घरातून निघाले होते, काही कामानिमित्त ते निघाले असतील, परंतु वर्तकनगरच्या या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांची गाडी स्लिप झाली आणि गाडी स्लिप झाल्यानंतर दोघांचाही तोल गेला. ते खाली पडले आणि पाठीमागून जो ट्रक जात होता तो त्यांच्या डोक्याहून आणि महिलेच्या पोटाहून गेल्यामुळे दोघांचाही या दुर्दैवी घटनेत जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस प्रशासन या ठिकाणी आले. काही मिनिटांपूर्वी दोघांचाही मृतदेह येथून हटविण्यात आलेला आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी खबरदारीच्या दृष्टिकोनातून काही काळासाठी जो वर्तकनगर चौककडे जाणारा रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. आणि या घटनेनंतर संपूर्ण या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळते. पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. परंतु ही अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती आज सकाळी आपल्या ठाणे शहरामध्ये घडलेली आहे. वर्तकनगर परिसरामधील ही सगळी अपडेट आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत की नवरा बायको येथून जात होते, ते आपल्या युनिकॉर्न या गाडीवरती होते आणि गाडी स्लिप झाली आणि त्याच वेळी पाठीमागे असणाऱ्या ट्रकने म्हणजे ट्रकचा ब्रेक लागला नाही, लगेच त्याचा जो नवरा होता त्याच्या डोक्यावरून आणि जी महिला होती त्यांच्या पोटावरून गाडी गेली आणि या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. आणि ही धक्कादायक घटना आज वर्तकनगर परिसरामध्ये घडली आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच भीतीचं असं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते.
या अपघातामध्ये मृत इसमांचे नातेवाईकही समोर आलेले आहेत आणि पोलीस त्यांच्यासोबत संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येते। आज सकाळी आपल्या कामानिमित्त हे दोघं नवरा बायको घरातून निघाले होते आणि वर्तकनगर परिसरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी त्यांची गाडी स्लिप झाली आणि अगदी त्याच्या पाठीमागे असणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि या धडकेत या दोघाही नवरा बायकोंचा जागीच मृत्यू झाला आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। युनिकॉर्न गाडीहून जात असताना दोन नवरा बायको येथून जात होते, त्यांची गाडी स्लिप झाली आणि गाडी स्लिप झाल्यानंतर त्यांचा तोल गेला, ते खाली पडले आणि पाठीमागे असणारा ट्रक दोघांच्या अंगावरून गेला आणि या धक्कादायक अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे आणि आत्ता त्यांचा मृतदेह येथून पुढे नेण्यात आलेला आहे। परंतु हा रस्ता पोलीस प्रशासनाच्या वतीने काही काळासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि या धक्कादायक घटनेनंतर, या धक्कादायक अपघातानंतर या संपूर्ण वर्तकनगरच्या परिसरामध्ये असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही मिनिटांपूर्वीच दोन्ही मृतदेह तिथून हटविण्यात आलेले आहेत, परंतु एक दुःखाचा डोंगर आज वर्तकनगर परिसरामध्ये पसरलेला पाहायला मिळतो आणि त्या अपघातात मृत झालेले जे नवरा बायको होते त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी त्यांचं दुःख अत्यंत धक्कादायक हा अपघात वर्तकनगर परिसरामध्ये घडला आहे आणि ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे तेथून सगळी अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। समोर आता ज्या ठिकाणी अपघात झाला आहे काही अवशेष तिथे पडले असल्यामुळे पोलिसांच्या वतीने या संपूर्ण अपघाताचा पंचनामा करण्यात येतो आहे। पुढची दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, त्यामुळे आम्ही पुढे नाही जात आहोत। येथूनच संपूर्ण ही अपडेट या अपघाताची, अपघातस्थळाची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। वर्तकनगर प्रभाग समितीकडे जाणारा अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता मुख्य रस्त्याकडून डावीकडे वळल्यानंतर नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालयाकडे येणारा हा रस्ता आणि येथेच काही मिनिटांपूर्वी हा धक्कादायक असा अपघात घडला आहे। नवरा बायको वर्तकनगरच्या साईडला येत होते, अचानक त्यांची गाडी स्लिप झाली आणि पाठीमागे असणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि या धडकेत दोघंही नवरा बायकोंचा जागीच मृत्यू झाला आहे। जो पुरुष होता त्याच्या डोक्याहून ट्रक गेला, त्याची महिला होती तिच्या पोटाहून हा ट्रक गेला आणि या धक्कादायक अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर आता पोलीस या ठिकाणी आलेत। दोघांचेही मृतदेह आता पुढील चौकशीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण अपघाताचा पंचनामा पोलीस खात्याच्या वतीने करण्यात येतो। ज्या ठिकाणी रक्त पडलं आहे, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले त्या ठिकाणी पोलिसांच्या वतीने फांद्या टाकण्यात आलेल्या आहेत। पुढची दृश्य आम्ही आपल्याला दाखवू नाही शकत। मृत नवरा बायकोंचे नातेवाईकही या ठिकाणी हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे, परंतु या घटनेनंतर आता संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। हा रस्ता काही काळासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे
पुढचे दृश्य आपल्याला विचलित करू शकतात, त्यामुळे आम्ही आपल्याला ते दृश्य दाखवू शकत नाही आहोत. परंतु ज्या घटनास्थळी हा अपघात घडला आहे तेथील परिस्थिती आम्ही आपल्यापर्यंत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. काही मिनिटांपूर्वी हा अपघात घडला आहे. एक नवरा बायको आपल्या घरून निघाले होते. घरातून निघाले होते नवरा बायको आणि वर्तकनगर परिसरामध्ये आल्यानंतर युनिकॉर्न बाईक होती त्यांची आणि त्यांचा तोल गेला. ते खाली पडले आणि पाठून जो ट्रक त्यांच्या पाठीमागे होता तो त्यांच्या अंगावरून गेला आणि या धक्कादायक अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे. वर्तकनगर परिसरातली ही अत्यंत धक्कादायक घटना म्हणावी लागेल आणि या घटनेनंतर संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येते आणि काही मिनिटांपूर्वी दोन्हीही मृतदेह आता येथून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलेले आहेत आणि घटनास्थळी पोलीस विभागाच्या वतीने या संपूर्ण अपघाताचा पंचनामा करण्यात येतो. परंतु गाडी चालवताना आपणही आपली काळजी घ्यावीत. हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि कोणीही विचार केला नसेल असं काही होऊ शकतं. क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि या घटनेनंतर संपूर्ण या वर्तकनगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब.